ही कंपनी माझी, तेव्हा तुम्ही ती हिट होऊ शकता. अलग लक्षात. तेव्हा ते असं एखादं गाणं जरी म्हणायचं असलं ना तर ते गाणं असं वाटलं पाहिजे की आपल्या मनाला कुठं टच झालं पाहिजे, तर ते गाणं आपण गुणगणत राहू. सेम तसंच हा बिझनेस आपल्या मनाला टच झाला पाहिजे का कुठं निघलं तर मला आपल्याला समज सक्सेस लाईफच काम करायचं हे जेव्हा क्लिअर होतं ना तेव्हा कुठेतरी आपण एक चांगल्या मुवमेंटला जाऊ शकतो. आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का आपण आपल्या जीवनाचा चित्रपट लिहिलाच नाही, आपल्या स्वतःची जीवनपट लिहिला आहे. म्हणून आपल्याला झालेलं नका लिहू, पुढं काय करायचं ते लिहा. जे झालं ते लिहिण्यात काही मजा नाही, ते झालं त्याच्यात काही लिहिण्यात मजा नाही. पुढं काय करायचं हे लिहा तेव्हा घडेल. जे होऊन गेलं ते होऊन गेले, ते रिपीट थोडंच लिहिलं म्हणून घडणार. मग एखादंच पिक्चरची स्टोरी लिहिली नाही तर पिक्चर बनू शकत नाही. तसं आपल्या आयुष्याची जर घडवायचं असेल आणि आपल्याला गेले बनायचं असेल तर आपल्याला लिहावं लागेल. हे सगळं लिहा. हे पैसे मिळवायचे कसे? सिंपल थिंग. आपल्याला काय करायचंय, तुमचा मोबाईल आहे, मोबाईल मधले जो डाटा आहे हा मोबाईल मध्ये नाही पाहिजे, लिहून पाहिजे. कसा पाहिजे? लिहून. तरी असं लिहायचे का ज्याच्या खिशा रिकामा आहे तेवढेच कॉन्टॅक्ट घ्यायचे, ज्याचा खिसा रिकामा नाही ते कॉन्टॅक्ट बिलकुल घ्यायचे नाही. लक्षात. आणि त्याच्यात अशीच लिस्ट करायची 150 लोकांची, त्याच्यामध्ये आपल्याला 50 लोकांना भेटायचे. 50 लोकांना भेटायचे. पण भेटायचं म्हणजे तुम्ही भेटायचे तुमच्या सिनियरला घेऊन येणार. कारण एखादा तिने प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर नाही देता आला तर तो लगेच जरवलं की नाही तिची माहिती असणं माहितीवाला माणूस पाहिजे म्हणजे बरोबर उत्तर देता येतं. मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय बिझनेस करायचा असला तर आपल्याला सगळं माहिती पाहिजे. मग प्रोडक्टचं डिटेल्स माहिती पाहिजे, प्लॅनचं डिटेल्स माहिती पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही बिझनेस करताना रोज 5 लोकांना प्लॅन द्यायचे. काय प्लॅन देताना सिस्टम नानांना समजून सांगितलेली, सरांना समजून सांगितलेली. तुम्ही 5,000 रुपये बिझनेस करायचा, पण प्रोडक्ट विकायचे नाही. प्रोडक्ट फक्त दाखवण्यासाठी पाहिजे का मी हा बिझनेस करतो, 5,000 हे प्रोडक्ट मिळतं. हे प्रोडक्ट कधी विकायचं? ज्यावेळेला आपला इन्कम चालू होईल तोपर्यंत प्रोडक्ट विकायचं त्या दाखवायला पाहिजे ना. 5,000 तुम्ही काय देणार आहे, नाही तर तुम्ही विकून मोकळं झाला तुम्ही प्लॅन द्यायला चालेल, प्रोडक्टच द्या. आणि तो जर म्हणा हे घ्या 5,000 तर तुम्ही म्हणतो थांबा सिनियरला फोन करतो, हा प्रोडक्ट पाठवून देतो, मग उद्या देतो. अजिबात होणार नाही. प्रोडक्ट बरोबरच पाहिजे. बरोबरच पाहिजे म्हणजे आपण दिला तरी लगेच ऑर्डर आपली रेडी असली पाहिजे. प्लॅन जरी द्यायचा असला ना तर प्लॅन बुक आपल्या जवळ पाहिजे. आपल्याला ऐन वेळेला नाही आठवलं तर त्याच्यात लगेच पेज ओपन करून लगेच दाखवता आला पाहिजे. मग आपल्याला प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे, त्याच्यात कुठले कंटेंट आहे, काय आहे, कशासाठी. बिझनेस प्लॅन पाहिजे. रोज 5 लोकांना प्लॅन द्यायचे 10 दिवस. किती लोकांना प्लॅन देणार तुम्ही? 50 लोकांना. आपल्याला पाहिजे 3च लोक. किती? 3 लोक. किती दिवसात झाले पाहिजे? 10 दिवसात. आता 10 दिवसात 3 लोक झाले, परत पुढचे 10 दिवसात त्या 3 लोकांचे प्रत्येकाचे 5-5 प्लॅन करायचे. माणस 50 प्लॅन करायचे, बिनधास्त 50 प्लॅन करायचे. 50 लोकात 3 लोक तुम्हाला डिपेंडेंट मिळणार. कुठे जा अननोन लोकांना द्या. ह्या माणसाला मला प्लॅन द्यायचं पण मला होईल की नाही माहित नाही, पण यांना प्लॅन द्यायचं काय माहिती हे होणार आहे. आपलं काम आपलं करायचं. त्याच्यात काय होतं, ज्या वेळेला आपण म्हणतो ना सुरीला जर सारखे धार लावले तर धार एकदम येते, तसं आपण बोलून आपल्या बोलायला धार येते. आलं लक्षात. आपल्याला एखाद्या वेळेला आता सर्व 5 प्लॅन झाले, 5 प्लॅन मध्ये एक पण माणूस तयार नाही झाला तर आपल्याला विचार करता येतो का असं काय मी सांगायला राहिलो हा माझ्या बरोबर नाही. 10 प्लॅन झाले तर आपल्याला अवघड होतं का नाही. ज्या वेळेला 10 प्लॅन मध्ये एक माणूस क्लोज होतो तेव्हा आपल्याला क्लिक होतं याला काय सांगितलं आणि हा आपल्या बरोबर आला. म्हणजे पुढच्या याच्यामध्ये कव्हर करून घेता येतं का आपल्याला काय सुधारणा करायची. आलं लक्षात. म्हणजे त्याच्यावर तो कॉन्फिडन्स येऊन जातो. प्लॅन ज्यावेळेस 5-50 प्लॅन झाला कॉन्फिडन्स येऊन जातो का प्लॅन कोणीही बसवा समोर मी क्लोज करतो. आता माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही MD मेडिसिन डॉक्टर बसवा कोणी बसवा समोर, त्याच्यातला काय खोलात विचारायचं तर मला काय एक्सपिरियन्स झाला तेवढा, अनुभव झाला तेवढा. तसं तुम्हाला एक्सपिरियन्स होतं. आपल्याला 3 लोक मिळायचे पण 50 प्लॅन झाले पाहिजे. किती दिवस? 10 दिवस मेहनत करायची. किती? 10 दिवस मेहनत करायची. 50 प्लॅन झाले 3 लोक 100% मिळतात. अलग लक्षात. पुढच्या 10 दिवसात आता त्या 3 लोकांचे 5-5 प्लॅन करायचे, 150 प्लॅन करायचे. 150 प्लॅन मध्ये तुम्हाला लागते 9 लोक. बरोबर ना. एका माणसाची ABC 3 लोक पाहिजे, 9 लोक पाहिजे. 150 प्लॅन मध्ये 9 लोक मिळतात. त्याच्यानंतर पुढचे पाहिजे 30 राहिल्या 10 दिवसात 1 महिन्यातला 450 प्लॅन, 450 प्लॅन मध्ये 27 लोक मिळतात.
आता जेव्हा एवढे लोक होतं तर हे काय होतं, तुमच्याकडे मग तेवढे फिरायला वेळ नसतो, मग त्याला मीटिंग लावावं लागतं. मग सरळ आता आपण सगळे लोकलमध्ये काम करतो ना, तुम्ही कॉलेजवर हॉल घ्यायचा, जे काय असेल त्या आठवड्यातले तिथे आणून बसायचे, जे असेल ते तेवढे ज्यांना कॉन्टॅक्ट केला ना त्यांना त्या टायमिंगला फक्त आणायचं काम करायचं. मग ते प्रेशर तेवढा ना कशा त्या माहोलमध्ये आणून टाका. दर आठवड्यात तिथे लोक आणायचे, दर आठवड्यात तिथे लोक आणायचे. आपल्याला आठवड्यात किती लोक पाहिजे, बसले पाहिजे 50 लोक. किती गेले पाहिजे त्याच्यातून 50 लोक. मग ते 2 दिवसाला रोज लावा ना, 1-2 तासाचे रोज तेवढे. आजचे उठले का दुसरे तिसरे. हे जर काम ज्या वेळेला तुम्ही करणार ना, कारण कॉलेजचा हॉल मिळतो, हे काम करणार तुमचे पहिले पण 1 महिन्यामध्ये 3 पण झाले. पहिले 10 दिवसात, दुसरे 9 झाले, तिसरे 10 दिवसात म्हणजे 30 दिवसात तुमची 27 लोकांची टीम झाली. 27 लोकांमध्ये तुम्हाला पहिल्या महिन्याचं कमिशन मिळतं 9,500 रुपये बायनरी, 2-2.5 रुपये त्याचे DRV आणि एक प्रोडक्ट स्टारचं. साधारण लगभग 14-15 हजार रुपये तुमचा इन्कम होतो. 14-15 हजार रुपये तुम्ही लोकलमध्ये फिरायला एवढा खर्च येत नाही. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला सुरुवातीचे तर एवढं तर येतच नाही. ह्या बाकीच्या लोकांसाठी काम. दुसऱ्या महिन्यामध्ये त्या 27 लोकांचे 3 करायचे. 1350 प्लॅन होता. 81 लोक पाहिजे. 1350 प्लॅनचं तुम्ही मिटिंग लावा बरं. कशी 81 जॉईनिंग येणार नाही, एका दिवसात येतात फाटका. ही परिस्थिती. मग हे 81, त्याच्यानंतर 243, त्याच्यानंतर 729, 2 महिन्यामध्ये 729 लोकांची होती. लगभग पेआउट 60 दिवसानंतर तुमचं 2 लाखाच्या पुढे जातं. पहिल्या महिन्यात तुम्हाला 9.5, दुसऱ्या महिन्यामध्ये 2 लाखाच्या पुढे पेमेंट जातं. तिसऱ्या महिन्यामध्ये 5 लाखाच्या पुढे पेमेंट जातं. किती? मग प्लॅन देताना काय सांगायचं, 5,000 रुपये माझा हा बिझनेस आहे, याच्यामध्ये 60 दिवसात 2 लाख रुपये महिना मिळेल. पण कसा हे समजून सांगा. नुसते 5,000 दिले आणि 2 महिने तुम्हाला असे नाही. आलं लक्षात? 60 दिवसात 2 लाख रुपये, 90 दिवसात 5 लाख रुपये महिना. कसा? मग ही माझ्या बरोबर. मग मीटिंग मात्र कंटिन्यू करायचं. नाना आहेत, गणेश सर आहेत, प्रेझेंटेशन द्यायला काही सांग माझी गरजच नाही. हे 2 मास पुष्कळ झाले. तुमचं काम काय, फक्त लोक आणायचं. तुमचं काम काय, लोक आणायचं. एवढंच काम तुम्ही करायचे. ह्या आठवड्यात 5 झाले तर पुढच्या आठवड्यात 5 नाही. आपल्याला रोज 5 पाहिजे. कारण तुम्हाला सेमिनार एक टायमिंग ठरवून घ्यायला. रोज समजा 5 ते 6 किंवा 4 ते 5 अशा टायमिंग ठरवून घ्या. 4 ते 5च पाहिजे. दुधावले मोकळे टायमिंग ठरवून घ्यायचं. त्याच टायमिंग मध्ये क्लिअर. शार्प टाइम 4 आहे ना, 3:30ला सगळे मिळून बसतील. आपण जर ते नियम लावले 100% सगळं काम होतं. हॅलो.